जय जय रघुवीर समर्थ. सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये श्री समर्थ वाङ्मयाचा, श्री समर्थांच्या ग्रंथांचा उत्तम पद्धतीने अभ्यास व्हावा या दृष्टीने तरुण वर्गाला जे सहज साध्य सोपं माध्यम जे आधुनिक तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलं आहे, त्या AI च्या माध्यमातून समर्थांच्या या वाङ्मयीन रूपाशी आपली जवळीक साधता येण्याच्या दृष्टीने दासबोध सखोल अभ्यास परिवारातील दोन तरुण साधक श्री ओंकारदादा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अवनीताई यांनी अतिशय परिश्रमपूर्वक दासबोध AI समर्थ साधक ॲसिस्टंट अशी वेबसाईट बनवली आहे. याचं प्रात्यक्षिकामध्ये मला सहभागी होता आलं. हा एक विलक्षण अनुभव मला या निमित्ताने घेता आला. अतिशय श्रद्धेने, अतिशय तळमळीने समर्थ वाङ्मयाचा वेगवेगळ्या भाषांमधून प्रचार व्हावा, प्रसार व्हावा. समर्थ वाङ्मयामध्ये जी खऱ्या अर्थाने ज्या ओव्या समर्थांनी रचल्या आहेत, ज्या सांगितल्या आहेत, त्याच लोकांपर्यंत याव्यात या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांनी या दासबोध AI च्या माध्यमातून संकल्पित असणारी समर्थ वाङ्मयाची त्यांनी केलेली ही सेवा ही खरंच अभिनंदनास पात्र आहे. या नवदाम्पत्यानी खऱ्या अर्थाने आपण म्हणू की नेटक्या प्रपंचाची सुरुवात नेमक्या परमार्थाच्या वाटचालीनी त्यांनी धरलेली ही कास ही विशेष अभिनंदनास पात्र आहे. आपुल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांस सुखी करावे या श्री समर्थ वचनाच्या अनुषंगाने सर्वसामान्य भाविक भक्तांच्या बरोबरीने अखिल जगताला समर्थ वाङ्मयाचं उत्तम ज्ञान व्हावं, त्यांना सहाय्यभूत व्हावं या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समर्थांच्या या वाङ्मयाचा उत्तम पद्धतीने प्रचार आणि प्रसार करण्याचं ध्येय बाळगणाऱ्या या दोन्ही तरुण समर्थ साधकांच्या या कार्याप्रती मी विशेष सद्भावना व्यक्त करतो. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी हे सेवाकार्य संपन्न केलं आहे. व्यावहारिक जीवनामध्ये हे दोघंही इंजिनियर आहेत, परंतु मला असं वाटतं आहे की पारमार्थिक मार्गामध्ये वाटचाल करणाऱ्या साधक भक्तांसाठी, समर्थ भक्तांसाठी त्यांनी हा जणू समर्थ भेटीचा हा सेतू बांधला आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यांच्या या कार्याप्रती, त्यांच्या या पुढील कार्याप्रती सुद्धा विशेष शुभेच्छा देतो. त्यांना या कार्यामध्ये मुलाची मदत करणारे आमचे सुंदरमठ सेवा समितीचे संयोजक आणि पत्रद्वारा दासबोधाचे संचालक असणारे डॉक्टर विजय लाड, त्यांचेही विशेषत्वाने मी आभार मानतो की त्यांनी या तरुण साधकांना उत्तम मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाच्या अंतर्गत या तरुण साधकांच्या घरातले कुटुंबीयही त्यांना सहाय्यभूत होताना दिसले आणि खरंच समर्थ विचारांची प्रेरित झालेलं कुटुंब आजच्या या आधुनिक युगामध्ये आपल्या अभ्यासाचा किती छान पद्धतीने विनियोग करू शकतं आणि समर्थांसारखं वाङ्मय, समर्थांनी निर्माण केलेलं वाङ्मय हे जगाच्या कोपऱ्यापर्यंत त्यांना हवे त्या माध्यमातून, हव्या त्या पद्धतीने आज उपलब्ध होतं आहे. या AIचं वैशिष्ट्य जे जाणवलं की याच्यामध्ये ज्या ओव्या समर्थांनी रचलेल्या आहेत त्याच या ठिकाणी येतात. बऱ्याचशा ज्या ChatGPT किंवा बाकीच्या ज्या काही सेवा आज आपण पाहतो, अनुभवतो, त्याच्यामध्ये बऱ्याचदा IQ माहितीसुद्धा आपल्यासमोर या माध्यमातून पाहिली जाते, दाखवली जाते. परंतु जे काय म्हणू की जो वेबसाईट या दोन तरुण साधकांनी बनवली आहे त्याच्यामध्ये अस्सलपणे केवळ समर्थांच्याच दासबोधातील ओव्या आणि त्याचं सार आपल्याला पाहायला मिळतं.
याचं छानसं उद्घाटन औपचारिक या कार्याचा शुभारंभ हा येणाऱ्या गुरुपौर्णिमेला होतोय. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी या दोन्ही साधकांनी ओंकारदादा आणि अवनीताई यांनी बांधलेली ही समर्थ वाङ्मयाची पूजा ही समर्थांना नक्कीच प्रिय होईल याची मला खात्री आहे. या सगळ्यांना सहाय्यभूत होणारं समर्थ कार्य आज हे आधुनिक पद्धतीने ते करतायत. त्यांच्या सगळ्याही मनोकामना परिपूर्ण व्हाव्यात, समर्थांचे कृपाशीर्वाद त्यांच्यावरती लाभावेत, उत्तमोत्तम सेवाकार्य त्यांच्या हातून घडावं याच्यासाठी समर्थांना प्रार्थना करूया, त्यांना आशीर्वाद देऊया. त्यांना सहाय्यभूत करणाऱ्या सर्वांच्याही प्रति विशेष कृतज्ञता भाव प्रकट करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.